मान्यवरांचं आगमन होणार आहे। यावेळेला नागेश वाडेकर बॉल जरूर वेगात आहे। मी सुद्धा इकडे का आलोय अंधेरीवरून सांगताना पाहायला मिळत आहेत। नागेश वाडेकर नागा षटकार। परिस्थिती काही असू देत, परिस्थितीला सांगा मी अजून हारलेलो नाहीये आणि आमची मॅच सुद्धा संपलेली नाहीये। मैदानात आलोय। यावेळेला नागेश समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले। आता मात्र कोंडी फोडली आहे आणि एक चौकार येताना पाहायला मिळतोय। म्हणजे अजूनही 12 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी। 12-43। यावेळेला स्ट्रोक खेळलाय नागेश वाडेकर नागा, लांब लचक मारलाय, अजूनही ऑन आहे हे चित्र दिसतंय। 10 बॉल 35। या खेळाडूकडे एक वेगळं टॅलेंट आहे। सांगे समोर नागा। ओ हो 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 हो, आणखीन एक जबरदस्त फटका या ठिकाणी खेळला जातोय। आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये। एवढा जबरदस्त 9 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता। लगातारच्या या 2 षटकाराने मॅच ऑन केली आहे। काय स्ट्रोक खेळलाय, लांबून खेळला आणि अगदी झोकून दिलं होतं त्या बॉलवर। वाह, पाहण्याजोगता फटका होता। सिक्सर आलाय, टाळ्यांचा गजर आहे। आणखीन एक याही वेळेला स्ट्रोक खेळलाय नागेश वाडेकर नागा। हो हो हो, टाळ्या होत आहेत त्यांच्यासाठी। आता लगातारचा तिसरा षटकार। मॅच ऑन। मॅच आता रंगात येऊ लागलेली आहे। या 3ही षटकाराने मॅच जी दूर गेली होती ना ती आता जवळ येऊ लागलेली आहे। 11 बॉल मध्ये 42 ची आवश्यकता होती, आता 8 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे। हे तर क्रिकेट आहे। या क्रिकेटच्या खेळात कधी काय होत आहे। यावेळेला स्ट्रोक खेळलाय, पाहूया। त्या ठिकाणी प्रयत्न केले परंतु बॉल नाही भेटलाय आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे जातोय आणि बघता बघता मॅच चांगलीच रंगली। आता शेवटचे 6 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता। 2 ओव्हर मध्ये 43 पाहिजे होते आणि आता एका ओव्हर मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे। नागेशची बॅट तळपली आहे, जोडीला मंगेश वैती मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु MUCC ओरिसा हा देखील एक जबरदस्त बिग हिट स्ट्रोक खेळलाय नागेश वाडेकर, खेचून मारलाय आणि या बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार। षटकार। वाह, मॅच आता चांगली जबरदस्त राहिली आहे। थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता, नागाच्या पट्ट्यात आला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर षटकार खेचला गेलाय। 3 बॉल मध्ये 12। यावेळेला फटका समोर खेळलाय, खूप लांब मारलाय। एका फटक्याचा फरक होता 2 संघांमधला आणि जरी पराभूत झाला असेल